सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. हसूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आमदार यड्रावकर. हसूर येथे 65 लाख रुपये निधीच्या जलजीवन योजनेचा उद्घाटन सोहळा संपन्न. हसूर गावाने नेहमीच आदर्श गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर इतर गावांसमोर आदर्श ठेवत हालचाल करणाऱ्या हसूरमध्ये आता जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 65 लाख रुपयांची योजना पूर्णत्वास आली आहे. या योजनेमुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा होणार असून ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. पुढील काळात ग्रामपंचायतीवरील वीजभार कमी करण्यासाठी येथे सोलर सिस्टीम उभारण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे. 4 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांमुळे हसूरचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असून यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. 65 लाख रुपयांच्या निधीतून हसूर येथे जलजीवन योजना व वॉल कंपाऊंडच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महावीर पाटील यांनी केले. आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, हसूर गावाने विकासाची परंपरा जपली आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी लोकवर्गणीतून भुयारी गटार योजना राबवून या गावाने दूरदृष्टी आणि एकजुटीचा आदर्श घालून दिला. आजही त्याच विकास भावनेतून हसूर पुढे जात आहे, याचा अभिमान आहे. भविष्यात गावाच्या सुरक्षिततेसाठी पूरसंरक्षक भिंत उभारणे, नदीघाट बांधणी करणे, सोलर ऊर्जा योजना राबवणे तसेच वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन पाण्याची टाकी उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा ठाम प्रयत्न राहील. गावाचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून तो शाश्वत आणि दीर्घकालीन असावा, यासाठी नियोजनबद्ध काम करण्यात येईल. विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून हसूरला आदर्शवत मॉडेल गाव म्हणून उभे करण्याचा मानस आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शासनाच्या माध्यमातून हसूरचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.